सगळीकडे गोविंदाचा उत्सव जोरात सुरू आहे। रेकॉर्ड ब्रेक पाऊस असताना देखील या ठिकाणी बिलकुल उत्साह कमी नाही, जल्लोष वाढलाय उलट। आणि या वर्षीचा गोविंदा रेकॉर्ड ब्रेक गोविंदा झालेला आहे। मी सर्व गोविंदांना मनापासून शुभेच्छा देतो। राम कदम यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी नेहमीच सर्व उत्सवांना सणांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचं काम राम कदम त्यांची टीम करते। त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। साहेब, तुम्ही आज एक नवीन वाक्य दिलेलं आहे की लाडक्या बहिणींनी उडवली सगळ्यांची दांडी आणि फिरवली जादूची काठी, कसं घ्यावं हे वाक्य? नाही, खरं आहे ते, कारण ज्या लोकांनी लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घातला होता त्यांना मी विनंती केली होती की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सावत्र दुष्ट भावांना चांगला जोडा दाखवा। त्यांनी जोडा दाखवला, मजबूत जोडा दाखवला। 232 आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 232चा जोडा दाखवला आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं की विधानसभेची हंडी महायुतीने फोडली आणि आमच्या लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि उडवली सगळ्यांची विरोधकांची दांडी। सकाळपासून पाऊस सुरू आहे पण सकाळपासून पाऊस सुरू आहे पण हंडीचा उत्साह जोरात आहे। हंडी दहीहंडी गोविंदा थकले नाही, हटले नाहीत, हे विशेष आहे। गोविंदा मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि खऱ्या अर्थाने या अशा गोविंदा उत्सवामध्ये अशा घटना घडू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। बहुत ही उल्लासपूर्ण आज ये जोशपूर्ण ये गोविंदा उत्सव हो रहा है। आज कितना बारिश, रिकॉर्ड ब्रेक बारिश हुआ, लेकिन गोविंद हटा भी नहीं, थका भी नहीं। और इसलिए मैं राम कदम इनका अभिनंदन करूंगा क्योंकि हमारी संस्कृति परंपरा को आगे बढ़ा रहे हैं। भाई जिस तरीके से हम देखें ऑपरेशन सिंदूर को लेकर, भाई ऑपरेशन लाडक्या बहिणी वापस जादूची कांडी फिरवतील आणि महापालिकेत पण विरोधकांची दांडी भाई गुलती। ऑपरेशन सिंदूर को लेकर, ऑपरेशन माधव को लेकर आप क्या कहेंगे? जिस तरीके से आज ऑपरेशन सिंदूर कामयाब हो गया, ऑपरेशन महादेव कामयाब हो गया है और इसलिए जो लोगों ने पहलगाम में हमारे बहनों का सिंदूर पोंछने का पाप किया है उनको हमारे भारतीय सेना ने, भारतीय जवानों ने मुंह तोड़ जवाब दिया है। ईंट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, गोली का जवाब गोले से। और उनका मैं अभिनंदन करता हूँ। उनके पीछे पूरी ताकत से, खंभीरता से खड़े रहने वाले देश के लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी मैं अभिनंदन करता हूँ। आज तक पाकिस्तान को ऐसा करारा जवाब देने की हिम्मत किसी ने नहीं की थी और इसलिए ये पाकिस्तान का लश्कर प्रमुख, क्या है उसका नाम, मुनीर एक गीदड़ की भभकी देता है। गीदड़ की भभकी से कोई डरता नहीं और मैं इतना ही कहता हूँ, गीदड़ शेर की खाल पहने तो गीदड़ शेर नहीं होता है, शेर एक ही है, उसका नाम है नरेंद्र मोदी। भाई संजय राउत भाई, मटकी को 2 साल पहले मटकी लगा था, मटका लगा, क्या लगा था? मटका लगा था। किसको मटका लगा? संजय राऊत मटका त्यांना एवढा मोठा झटका 440 व्होल्टचा दिलाय, त्या झटक्यातून ते बाहेर आलेले नाहीत म्हणून त्यांचं मानसिक संतुलन विरोधी पक्षाचं बिघडलेलं आहे। जो मटका लगाओ बोल रहे उसको इतना करारा झटका हमने दिया है कि विरोधक अभी वो झटके से बाहर नहीं आए हैं, इसलिए ऐसी बेतुनी बातें करते, मैं उनको ज़्यादा महत्व देता नहीं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।